नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला ही कादंबरी. श्रोते हो, कालच्या भागात आपण बघितलं की आपल्या कथानायिकेला पुन्हा दुसऱ्यांदा दिवस गेलेत. डॉक्टरांनी तिला खूप झापलं. दुसऱ्यांदा सीझर करणं खूप अवघड काम आहे असं म्हणून डॉक्टरांनी कथानायिकेवर तोंडसूक घेतलं. त्यावेळेला ती हिंदी प्रबोध परीक्षेचा अभ्यास करत होती, पण तिच्या पार्श्वभागावर गळू आलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की भूल न देता हे ऑपरेशन करावं लागेल आणि डॉक्टरांनी टोमॅटोसारखं ते गळू भूल न देता कापून टाकलं. त्यानंतर ठणका वेदना कमी झाल्या. 2-4 दिवसात बरं वाटायला लागलं. आता तिथून पुढे ऐकूया. मला 8वा संपून 9वा महिना लागला होता. डॉक्टर आपटे मॅडमची ट्रीटमेंट चालूच होती. डॉक्टर मला म्हणाल्या, मिसेस नंदिनी प्रभू, आता तुम्हाला पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. एकतर तुमचं नुकतंच सीझर झालंय आणि मी जरी सर्जन असले तरी इतर सहाय्यक डॉक्टर आणि इमर्जन्सीच्या सुविधा इथे नाही आहेत. वेळ आली तर प्रसंगी ऑक्सिजन द्यायला लागेल, ब्लड द्यायला लागेल. ICUची सुविधा इथे नाही आहे. तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीनं तुम्ही पुण्याला जावं हे उत्तम. पुण्याला माझं हॉस्पिटल आहे, तेव्हा उगच इथे धोका पत्करायला नको. ठीक आहे डॉक्टर, मी तुमचं म्हणणं घरच्यांना सांगते. असं म्हणून मी घरी आले. ही गोष्ट मी घरात सांगितली, पण ती कोणी गांभीर्यानं घेतली नाही. आप्पा त्यावर म्हणाले, एवढी MS सर्जन असताना इथं नाही म्हणतेय, याचा अर्थ आम्हाला पुण्याला नेऊन कापायचा विचार दिसतोय. काही नाही, पेशंटला फक्त लुटायचा विचार करतात. पैशासाठी ना हे लोक काहीही करू शकतात. तेव्हा तिचं औषधच बंद करून टाक. बरं, मग काय करू आणि मी? सरकारी दवाखाना आहे ना, तिथलं औषध सुरू कर, चल. आणि माझं काही न ऐकता त्यांनी मला आपटेबाईंची ट्रीटमेंट बंद करायला सांगितली. सरकारी दवाखान्यात माझी ट्रीटमेंट सुरू केली. मी शरदला ही गोष्ट सांगितली, पण फायदा काही झाला नाही. तोच परावलंबी. खिशात जर दमडी नसेल तर उसना अवसान काय कामाचं? कारण होणारा खर्च आप्पांना करायला लागणार होता. माईंच्या ऑपरेशनच्या वेळी ससूनमध्ये नायडू नर्स होती. ती बदलून भोरच्या सरकारी दवाखान्यात आली होती. तिने मला तात्काळ ओळखलं. माझं पहिलं सिझेरियन झालंय हे तिला कळल्यानंतर ती मला म्हणाली, प्रभूबाई, या केसमध्ये तुम्हाला पुण्याला जावं लागतंय की. तुमच्या केसमध्ये काही पण होऊ शकतंय. अहो सिस्टर, मला हे डॉक्टर आपटे मॅडमनी सुद्धा सांगितलंय. मग काय ठरलं काय तुमचं म्हणते मी? सासरचे लोक ही गोष्ट सिरियसली घ्यायला तयार नाहीत. अहो मग त्यांना ते डॉक्टरला समजून सांगायला सांगा की. नाही, घरचे लोक म्हणतात डॉक्टर पैशासाठी काहीही सांगतात. आता काय मग याच्यावर परमेश्वर तुमचं रक्षण करो इतकंच म्हणू शकतोय मी. नायडू नर्स काय म्हणाली ते सुद्धा मी घरी सांगितलं. त्यावर आई म्हणाल्या, हे बघ, हे सगळे घाबरवण्याचे प्रकार आहेत. आता एवढ्या बायका बाळंत होतात, त्या काय सगळ्या पुण्यालाच जातात का? काय सगळे श्रीमंती चोचले तो, दुसरं काय? आप्पाही म्हणाले, आता बघ, माझी 3 बाळंतपणं झाली, तुझ्या आईची तर 8 झाली. ती काय पुण्याला गेली होती का? ती नर्स काय सांगतेय आणि तू काय ऐकतेस? अशा प्रकारे मला आणि त्या नर्सला मूर्खात काढून आई मोकळ्या झाल्या आणि माझ्या आयुष्यातला तो काळाकुट्ट दिवस उगवला. रात्री 9:30-10चा सुमार असेल. जेवण करून मी बाहेरच्या खोलीत येऊन पडले. बाकीचे घरात जेवत होते. आकाशात वीज चमकावी तशी अचानक माझ्या पोटात कळ आली. मी जीवांच्या आकांतानं ओरडले, गडाबडा लोळायला लागले. ते जीव घेण्या वेदना मला सहन होत नव्हत्या. सगळे बाहेर आले. काही घाबरायचं कारण नाही, या बाळंतपणाच्या वेदना आहेत, आई थंडपणे म्हणाल्या. मग आई, तिला दवाखान्यात न्यायचं का? शरद घाबरला होता. काही आवश्यकता नाही आहे. चला, तिला मधल्या खोलीत घेऊन चला. मला उचलून मधल्या खोलीत नेण्यात आलं. शरद, जा सुईणीला बोलवून आण. आई, सुईण म्हणजे ती दवाखान्यातली नर्स का? अरे बाबा, भोई आळीत म्युन्सिपाल्टीजवळ राहते ती अनुसया. हां, तिथे जा, विचार अनुसया सुईण कुठे राहते, कोणी सांगेल. ठीक आहे, जातो आत्ता. असं म्हणून शरद त्या सुईणीला आणायला गेला.
अहो ती सुईण काय करणार आहे? मला दवाखान्यात घेऊन चला की. तशाही अवस्थेत मी म्हणाले, "जरा सहन करायला शिक. आत्ता सुईण येईल आणि तुला मोकळं करील हां." आई शांतपणे म्हणाल्या. सुईण आली. तिने तिच्या पद्धतीने तपासलं. पण मी पोटाला हात लावू देत नव्हते. पोट फुटण्यासारखं तट्ट झालं होतं आणि ते केव्हाही फुटेल असं वाटत होतं. "अजून वेळ आहे बरं का?" सुईण थंडपणे म्हणाली. "हो का? किती वेळ लागेल अजून?" "होईन की सकाळपर्यंत. तवर तिच्या कमरेखाली गरम पाण्यानं शेका." असं म्हणून सुईण निघून गेली. मी मात्र पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफडत होते. पण कुणावरही त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता. एक एक क्षण मला एकेका युगासारखा भासत होता. यम आपल्या भोवती वावरतोय असा भास होत होता. दिवस उगवला. सासरे दारात दात घासत उभे होते. त्यांचे मालक काम घेऊन कामावर चालले होते. ते म्हणाले, काय प्रभू मास्तर, आज कामावर नाही का?" "नाही, रात्रीपासून सून अडली आहे. तिची सुटका झाल्याशिवाय येता येणार नाही." "हे बघा, सिरियस असेल तर जा ना पुण्याला घेऊन. माझी गाडी आहे, ती घेऊन जा." "नाही नको," सुईण म्हणाली, "सकाळपर्यंत होईल सुटका." "ठीक आहे." असं म्हणून मालक निघून गेले. वास्तविक बघता आम्ही रात्रभर म्हणजे जवळजवळ 14 तास झुंज देतीये. आप्पांनी जर मालकाला सांगितलं असतं तर त्याच वेळी त्यांनी मला त्यांच्या गाडीतनं पुण्याला नेलं असतं. प्रसंगाचं गांभीर्य नाहीये का मुद्दाम वेळ घेऊन पेडगावला जातायत कोणास ठाऊक. सकाळी सुईण आली. माझ्या परिस्थितीत काडी मात्र फरक पडला नव्हता. लय वेळ आहे अजून. असं करत करत संध्याकाळ झाली. हे लोक माझ्या नैसर्गिक सुटकेची का माझ्यापासून कायमची सुटका होण्याची वाट बघतायत कोण जाणे. पोट एवढं तट्ट झालं की ते छातीला लागलं. मला श्वास घेता येईना. मी गुदमरायला लागले. माझी प्राणाशी गाठ पडली. शेवटी लोकलाजेस्तव आणि नाईलाजास्तव मला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. मला कपड्याचं सुद्धा भान नव्हतं. डॉक्टरांनी तपासलं. फार उशीर झाला होता. डॉक्टर म्हणाले, "योग्य वेळी उपचार झालेले नाहीत त्यामुळे मूल आत दगावलंय." ते डॉक्टर मी यांना आधीपासून सांगत होते हिला पुण्याला घेऊन जा म्हणून. नायडू नर्स म्हणाली. "पण तुम्ही लोकांनी एवढा निष्काळजीपणा का केला?" "हो, ये रात्रीपासून तडफडतंय असं तुम्ही म्हणताय, तर मग रात्रीच इथं आणायला पाहिजे होतं ना तुम्ही. 24 तास तिला तडफडत ठेवलंय. कशाची वाट बघत होतात तुम्ही? माणसं आहात का राक्षस आहात तुम्ही? मूल तर तुम्ही मारलं, आता हिला मारणार का? ही जर जिवंत पाहिजे असेल तर हिला ताबडतोब पुण्याला हलवा, नाहीतर ती इथे मरेल." डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. डॉक्टर आणि नायडू नर्स यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी या सगळ्यांकडे शब्दच नव्हते. सगळेजण अपराधीपणानं मान खाली घालून ऐकत होते. ताबडतोब पुण्याला तर न्यायचंय, पण वाहन मिळेला, एसटीनं अशा अवस्थेत जाणं शक्यच नव्हतं. शेवटी प्रधानांची जीप मिळाली आणि मला 2 तासात सोनवणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर कमल परांजपेंना इमर्जन्सी बोलावण्यात आलं. डॉक्टर कमल परांजपे ताबडतोब आल्या. त्यांनी माझी अवस्था बघितली. "कोण आलं हिच्याबरोबर?" त्या गरजल्या. "आम्ही," सासू सासरे म्हणाले. "कोण आहात तुम्ही हिचे?" "आम्ही तिचे सासू सासरे आणि हा तिचा पती आहे." आप्पा म्हणाले. "तब्बल 24 तासांनी तुम्ही हिला आणलंय? कसली वाट बघत होता तो?" "अरे तुमच्यासारखी सुशिक्षित दिसणारी माणसं जर एवढी बेफिकीर असतील तर त्या अशिक्षित लोकांना काय म्हणायचं आम्ही? हिचं नशीब बलवत्तर आहे म्हणून ही अद्याप जिवंत आहे." डॉक्टर चिडल्या होत्या. त्यांनी ताबडतोब मला ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलवर घेतलं. त्यांनी माझं पोट फाडून पूर्ण दिवसाची वाढ झालेला गोंडस मुलगा बाहेर काढला. पण तो मृत होता, कारण त्याला योग्य वेळी जन्म न मिळाल्यामुळे तो पोटात गुदमरून मेला होता. "पुन्हा अशी वेळ आली ना तर वाट बघत बसू नका. ती वाचली, पण सोन्यासारखा मुलगा मात्र तुम्ही घालवला." असं म्हणून डॉक्टर निघून गेले. ऑपरेशन झाल्यानंतर मला वॉर्डमध्ये आणण्यात आलं. ऑपरेशनच्या काळात मी बेशुद्ध होते. वॉर्डमध्ये आल्यानंतर माझी भूल उतरली आणि मी शुद्धीवर आले. मला प्रथम आठवण झाली ती माझ्या बाळाची. "माझं बाळ कुठं आहे?" मी क्षीण आवाजात विचारलं. "अगं काय बाळ करतीयेस? तुझा पुनर्जन्म झाला. आधी तू नीट बरी हो. बाळ काय तुला कधीही मिळेल." आई म्हणाल्या. पण बाळ गेलाय हे कोणी मला सांगत नव्हतं. टाळाटाळ करत होतं सांगायला. मी विचारलेल्या प्रश्नांची कोणीच खरी उत्तरं देत नव्हतं. माझ्या नजरेला कोणी नजर देत नव्हतं. शेवटी मी काय समजायचंय ते समजले.
याही वेळा बाळाविणा माझी कूस रिकामी राहिली. खूप वाईट वाटलं मला. ही माणसं आणि परमेश्वर इतके निष्ठुर का वागतायत? असा मी काय गुन्हा केला? मी प्रेम केलं. मी निरपेक्षपणे ह्या सगळ्यांना स्वीकारलं. ह्यांच्यासाठी मी माझं माहेर तोडलं. याचं फळ मला अशा रीतीने मिळावं याचं मला अतीव दुःख होत होतं. ही माणसं त्यांच्या स्वतःच्या पोटच्या मुलीशी अशी वागली असती? मग ही बेजबाबदारी माझ्याच बाबतीत का? त्यांच्याच वंशाचा दिवा माझ्या पोटी जन्माला आला असताना यांच्या निष्काळजीपणामुळे तो दिवा विझला. खूप राग आला मला या लोकांचा. 10 दिवसांनी टाके काढून मला डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी डॉक्टर मला म्हणाल्या, "आता तरी नीट वाग. पुन्हा लवकर दिवस जाणार नाहीत याची काळजी घे. फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या मिळतात त्या घे. पुरुषांनी वापरायची प्रतिबंधक साधनं आहेत ती वापरा. आत्तापर्यंत तुझं 2 वेळा सिझेरियन झालंय. त्यातून तू 2 मुलं गमावून बसलीयस. ऑपरेशन म्हणजे प्राणाची गाठ असते. पुन्हा पुन्हा ऑपरेशन करणं धोक्याचं असतं. तू आता लहान नाही आहेस. नसलेल्या 2 मुलांची आई आहेस तू. तुझा नवराही अडाणी नसावा. त्यालाही नीट समजावून सांग. आणि पाळणा जेवढा लांबवता येईल तेवढा लांबव." डॉक्टर पोट तिडकीने सांगत होत्या. एवढ्या हाल अपेष्टा सोसूनही मी रिकाम्या हातानंच भोरला परत आले. ऑपरेशनमुळे चोळणं शेकणं नाही. उष्णता वाढेल म्हणून हाळीव किंवा डिंकाचे लाडू नाहीत. नावाला बाळंतपण म्हणायचं आणि गर्भारपणातही नाही डोहाळ जेवण, नाही आवळी भोजन, नाही वाढी भरणं, कसलं कौतुकच नाही. सगळा मामला रुक्ष. माई, नाना आणि भावंडांची सारख्या आठवण यायची. हुरहुर वाटायची. पोटात तुटायचं, सारखं रडायला यायचं. एक वेळ माहेरी नसले तरी चालले असते, पण ते होते. अगदी दारासमोर होते. तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसाला समोर वाहत असलेल्या नदीचं पाणी पिता येऊ नये यापेक्षा शोकांतिका ती कोणती सांगा ना. हळूहळू मी घरात कामाला सुरुवात केली. त्यात मन रमवायला लागले. 2-3 महिन्यात दीपाचं लग्न ठरलं. तिला दादरला दिली होती. घरामध्ये लग्नाच्या उत्साहाचं वारं व्हायला लागलं. लग्न दादरलाच होतं. देणं घेणं खरेदी याविषयी चर्चा सुरू झाली, पण मला त्यात कुणी गृहीतही धरत नव्हतं. त्याबद्दल मला कोणी काही सांगत नव्हतं किंवा विचारतही नव्हतं. मला बहिष्कृत करून त्यांच्या त्यांच्यातच चर्चा चालायची. मी दुरून त्रयस्थासारखी बघत होते. मी एक परकी, उपरी या भावनेतून माझ्याकडे पाहिलं जात होतं. मला या त्यांच्या वागण्याचं खूप दुःख व्हायचं. लग्नाची खरेदी झाली आणि नाईलाजास्तव मला एक अगदी हलकी साडी घेण्यात आली. मी लंकेची पार्वती. माझ्या अंगावर मणी मंगळसूत्राखेरीज काहीच नव्हतं. अशी मी लग्नाच्या मंडपात शोभले नसते म्हणून मला पुण्यातल्या काकूनी तुळशीबागेत नेलं आणि खोट्या बांगड्या, नेकलेस आणि कानातलं घेतलं. अंगावर घालायला सांगितले ते खोटे दागिने. "काकू, मला नकोयत हे खोटे दागिने. मला नाही आवडत." "मग काय अशीच येणार का कार्यालयात? लोक काय म्हणतील?" "अहो काकू, उलट हे खोटे दागिने घातले तर लोक नावं ठेवतील. तशीच आले तर कदाचित काही म्हणणार नाहीत." "हे बघ, एक तर प्रभूंच्या घरात नेसत्या वस्त्रानिशी आलीस, हां? वर ताठा किती तुला? हे बघ, काही नाही चालणार. हे दागिने तुला घालावेच लागतील. उगाच आम्हाला खाली बघायला लावू नको." मला माझ्या इच्छेविरुद्ध ते दागिने घालायला लागले. कार्यालयात आमच्याच नात्यातल्या बायका माझ्याकडे बघून कुत्सितपणे हसत होत्या. "काय गं, तुळशीबागेतल्या सोन्याने मढलीस वाटतं. आता काय गं, तिची लायकीच ती म्हणा ना." डोळ्यातच टचकन पाणी आलं. पण बोलणार कुणाला ना? त्यांचं बरोबर होतं. त्या काही खोटं बोललेल्या नव्हत्या. आपलेच दात, आपलेच ओठ, बोलणार कुणाला? लग्न समारंभ संपला. आलो घरी. मी अंधप्रेमानं आंधळी झाले होते. त्यापासून परावृत्त करण्यासाठी आई, वडील कळकळून बोलत होते, पण मी त्यांचं ऐकलं नाही. सगळं माहीत असून सुद्धा बेगडाला सोनं समजून गळ्यात घेतलं. ह्यांच्या बाह्यरूपावर भाळून शिक्षण, नोकरी नसलेल्या बेकार मुलाशी मी लग्न केलं आणि त्याची कडू फळं मी भोगत होते. आप्पांच्या जीवावर सगळं चाललं होतं. नवऱ्याच्या कमाईची चटणी भाकरी सुद्धा गोड लागली असती, पण आप्पांच्या जीवावर आम्ही दोघांनी बोजा म्हणून राहणं मला तरी मिंधेपणाचं वाटत होतं. मला पश्चात्तापाची आणि अपराधाची भावना क्षणोक्षणी जाळत होती. मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. आपण फुकटचं खातोय या जाणीवेपोटी मी घरात मरमर मरत होते आणि माझं ते कर्तव्यही होतं अर्थात. मी काही कुणावर उपकार वगैरे करत नव्हते.
पण मी घरातली वेठबिगार ठरले होते. घेतली तर वर्षातून एखादी साडी मला घेतली जायची, नाहीतर नणंदेनं टाकून दिलेल्या साड्या मी नेसायला लागले. खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत तेच. तिथेही डावं उजवं पाहिलं जाईल. यांच्या वांझोट्या काळजीला काडीचीही किंमत नव्हती. हे एकदा आईला म्हणाले, "अगं आई, तिला पोटभर वाढत जा, अशक्त बघ किती झाली आहे ती." "अरे, तुला जर बाबा स्वतःच्या बायकोची एवढी काळजी आहे ना, मग तिला घेऊन वेगळा राहा. कर तिचं काय कोडकौतुक तुला करायचंय ते." झालं, यांचं तोंड बंद. कारण त्यांच्या हातात होतं काय? जे मिळेल ते आणि तेवढंच खाणं भाग होतं. बाळंतपणात पेलाभर दूध प्यायची चोरी. दुधाचा पेला भरताना आई मी तो किती भरतीये हे बघत बसत. त्यांच्या नजरेतली नापसंती, राग आणि तिरस्कार मला जाणवायचा. आणि ते तसं दूध माझ्या अंगी लागणार तरी कसं ना? पण इलाज नव्हता. मी कोडग्यासारखी पीत असे. साध्या फुलांच्या वेण्या जरी घेतल्या तरी त्या प्रथम दीपा आणि प्रभाला देत आणि त्यांना जी पसंत नाही ती वेणी मला. प्रत्येक बाबतीत चांगलं त्यांना आणि नको असलेलं मला. पण कसं का असेना, मला ते तरी मिळत होतं. त्यावर मी समाधान मानत होते. त्यांच्या मुलाच्या पराक्रमामुळे मला त्यांच्या घरात प्रवेश मिळाला होता. त्यात सुख मानायला पाहिजे. घरात आणि मुलालाच किंमत नाही तर मला कशी मिळणार नाही का? या जगामध्ये अशी प्रत्येक वस्तूला किंमत असते ना, तशी माणसालाही किंमत असते. आणि ती त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. भले मग तो पोटचा पोरगा का असेना. एखाद्या दुष्ट आणि मठ्ठ पोराला लठ्ठ पगार असेल तर त्याच्या पुढे पुढे केलं जातं आणि त्याचा पाठ 4 ठिकाणी मांडलाही जातो. पण तोच एखादा सद्गुणी मुलगा असेल पण तो बेकार असेल तर पाठ सोडा 4 ठिकाणून त्याला हाकलून देण्यात येतं. तात्पर्य काय? दुभत्या गाईच्या लाथा गोड लागतात पण भाकड गाईला लाथा खाव्या लागतात. ही अशी अवस्था आमच्या शरदची झाली होती. दीपाचं लग्न थाटात पार पडलं. तिला चांगलं घर मिळालं. त्यामुळे तिचे 12 सण मोठ्या कोडकौतुकात पारही पडले. आणि त्यावेळी जाणवणारा विरोधाभास माझ्या मनाला यातना देणारा होता. मीही मुलगी, तीही मुलगी. फरक एवढाच की त्यांची स्वतःची मुलगी आहे आणि मी परक्याची आहे. मी नावडती आहे, निराधार आहे. त्यामुळे माझं मन, भावना, इच्छा या कशाचा विचार करायचं त्यांना काही कारणच नव्हतं. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही, या काव्याप्रमाणे काल सुद्धा वाहत असतो. त्यालाही तुमच्या सुखदुःखाची जाणीव नसते. ज्याच्या वाट्याला आलेले भोग पूर्वजन्माच्या किंवा या जन्मीच्या कर्माप्रमाणे भोगायचे असतात, तसे मी ते भोगतीये. सुखाचे दिवस कापरासारखे उडून जातात, जसं माझं बालपण उडून गेलं. मात्र दुःखाचे दिवस संपता संपत नाहीत. वास्तविक बघता कालचक्राचा वेग तोच असतो, पण आपल्या मानसिकतेमुळे तसं आपल्याला भासतं. लग्न झाल्यापासून रडत खडत 3 वर्षे लोटली. त्यात दीपाचं पहिलं बाळंतपण. आप्पा आईंच्या अंगात 10 हत्तीचं बळ संचारलं. डोहाळ जेवण, आवळी भोजन, नौकाविहार सगळे सोपस्कार मोठ्या कौतुकानं पार पडले. नाही म्हटलं तरी मला माझ्या 2 गर्भारपणांची शोकांतिका आठवली. माझ्या नशिबाची दोरी बळकट म्हणून मी वाचले. कारण पुढचे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही ना. पाळणा लांबवा, पाळणा लांबवा म्हणून डॉक्टरीणबाईंनी कानी कपाळी ओरडून सांगितलं, पण पाळणा लांबण्याच्या ऐवजी तो जवळच आला. मला 2 वर्षातच पुन्हा दिवस राहिले. आता पुन्हा 3रं सिझेरियन. माझ्यासमोर महान संकट उभं राहिलं. मी पुण्याच्या डॉक्टर परांजपेंच्याकडे गेले, कारण पहिली 2 सिझेरियन त्यांनी केली होती. त्या म्हणाल्या, "नंदिनी, मागच्या वेळेला मी तुला सगळं समजावून सांगितलं होतं, पण सगळं मुसळकेर आहे. अगं, ही वेळ लवकर येऊ देऊ नकोस. आणि उणीपुरी 2 वर्ष झाली नाहीत तर तू पुन्हा प्रेग्नंट." मॅडम, अहो, नवऱ्यापुढे बायकोचं काय चालतं ना? अगं, पण नवऱ्याला संकटांचा सामना नाही करायला लागत. तो करून सवरून नामा निराळा होतो. इथे स्त्रीला मृत्यूशी सामना करायला लागतो. इतका बेजबाबदार आहे का गं तुझा नवरा? मी काहीच बोलले नाही. काय करतो तो? पुन्हा त्यांनीच विचारलं. मॅडम, तो बेकार आहे, नोकरी नाही आहे त्यांना. हां, मग बरोबर आहे की. मग त्याला दुसरं काय काम असणार आहे? हेच त्याचं काम. मॅडम काळजीपोटी बोलत होत्या. हे बघ, ठीक आहे, जे झालं ते झालं. या वेळेला जास्त काळजी घ्यायला हवी. दरमहा पुण्याला माझ्याकडे चेकिंगला येत जा.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी दरमहा त्यांच्याकडे चेकिंगला जात होते. 8वा महिना लागल्यानंतर मला बेडरेस्टसाठी पुण्याला राहण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी 1 महिना पुण्याच्या काकीकडे राहिले. 9वा महिना लागला, दिवस भरत आले. पहिल्या 2 डिलिव्हरीच्या अनुभवावरनं एक दिवस ठरवून मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं. त्याप्रमाणे मी ॲडमिटही झाले आणि त्याच दिवशी माझ्या पोटात दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी 10:30 ते 7च्या दरम्यान माझं 3रं सिझेरियन झालं. यावेळी आई, आप्पा, काका, काकू आणि शरद हॉस्पिटलमध्ये हजर होते. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच काका म्हणाले, मुलगी दिसतीये, तिचं नाव रुचा ठेवा. सुचवलं गेलं, तिथेच बारसंही झालं. ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भूल उतरल्यावर मी म्हणाले, मला माझं मूल दाखवा की. सुखरूप आहे, काळजी करू नको. आई म्हणाल्या, नाही, तुम्ही माझ्याशी खोटं बोलता. मागच्या दोन्ही वेळेला तुम्ही मला असंच सांगून फसवलंय. यावेळी नाही फसणार मी. मला बाळ दाखवा. मी हट्ट धरला. माझी भूल पूर्णपणे उतरलेली नव्हती. अशा परिस्थितीत बाळाला आणलं तर त्याला उलटी होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला माझ्याजवळ आणत नव्हते. डॉक्टर अहो, काही झालं तरी बाळाच्या गालाचा स्पर्श तिच्या गालाला करा, म्हणजे ती शांत होईल, नाहीतर ती जाईल वातात. आई म्हणाल्या. शेवटी डॉक्टर मॅडमनी एक क्षण बाळाच्या गालाचा स्पर्श माझ्या गालाला केला. मातृत्वाचा तो अमोल स्पर्श. तो स्पर्श मी गुंगीत असतानाही माझ्या वात्सल्याने स्वीकारला आणि मी शांत झाले. बाळाच्या उजव्या हाताला 6वं बोट होतं. ते अतिशय कोवळं आणि नाजूक होतं. ते अंगाखाली सापडून किंवा उचलताना तुटू नये म्हणून डॉक्टरीणबाईंनी ते बोट काढून टाकलं. पण घरच्यांना ते आवडलं नाही. त्यांच्या मते 6वं बोट हे भाग्याचं लक्षण असतं म्हणे. नवजात अर्भकं सगळी सारखी दिसतात म्हणून त्यांच्या हाताला नंबर बांधतात. एकदा माझ्याजवळ दुसरंच बाळ ठेवण्यात आलं, पण मला त्या बाळाबद्दल नैसर्गिक ओढ वाटेना. मला संशय आला, हे बाळ आपलं नसावं. मी त्याला नीट निरखून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की हे आपली रुचा नाहीच आहे. कारण रुचाच्या हाताला 6वं बोट असल्याची खूण होती, ती ह्या बाळाला नव्हती. मी नर्सला सांगून त्यांची चूक त्यांच्या नजरेला आणून दिली. तेव्हा मला माझी रुचा मिळाली. 9व्या दिवशी टाके काढून 10व्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरीणबाईंचं कर्तव्य म्हणून त्यांनी पुन्हा तीच रेकॉर्ड वाजवली. प्रभूबाई, 3ऱ्यानंतर सहसा 4थं सिझेरियन होत नाही, पण तुला जर आणखीन एखादा चान्स घ्यायचा असेल तर मोठी गॅप ठेवावी लागेल. वास्तविक बघता आजचा जमाना हम दो हमारे दोचा आहे, पण तुझ्या बाबतीत सध्या तरी हमारा एकच आहे, म्हणून आणखीन एक चान्स तुला घ्यायला हरकत नाही. पण मी सांगते त्याप्रमाणे तुला वागायला हवं. तुझ्यासारख्या शिकलेल्या बाईला पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येते माझ्यावर, हे खरंच माझं खूप मोठं दुर्दैव आहे अगं. मी खजिलच झाले. त्यांच्याकडे पाहण्याचं धाडस मला होईना. त्यांचं म्हणणं खरं होतं ना. मोजायला जरी माझी 3 बाळंतपणं झाली असली तरी मला प्रत्यक्षात एकच अपत्य होतं. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी वाढली. मी 1 महिना पुण्यात राहिले. माझ्या नशिबानं ही डिलिव्हरी खाजगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पार पडली. त्याबद्दल मी परमेश्वराचेच आभार मानते. पुण्याला महिनाभर राहिले, मग भोरला आले. यावेळी मात्र घरातले सगळेजण माझ्याशी चांगलं वागत होते. 2 महिने विश्रांती घेतली आणि मग मी पुन्हा घरातली कामं करायला लागले. बाळाला तेल लावायला, अंघोळीला 3 महिने बाईसुद्धा होती. मला खूप वाटत होतं की रुच्याचं बारसं सागर संगीत करावं, पण कुणीच ते मनावर घेतलं नाही. कारण काय? तर म्हणे यांच्या हातून परसामध्ये सापाची पिल्लं मारली गेली होती, तेव्हा नारायण नागबळी हा विधी केल्याशिवाय नाव ठेवायचा नाही. म्हणून मग बारसं न करता तिला रुचा या नावाने सगळे हाक मारायला लागले. रुचा दिवसामाशी वाढत होती. तिला छान बाळसं होतं, त्यामुळे ती खूप सुंदर दिसायची. तिच्या निरागस हसण्यात आणि बोबडे बोल ऐकण्यात स्वर्गसुखाचा आनंद मिळायचा. ती छोट्या बाळकृष्णासारखी दिसायची. तिच्या बाळलीला मन मोहून टाकायच्या. पोटावर पडणं, गुडघ्यावर रांगणं, तोल सांभाळत बसणं आणि कृष्णासारखं एक एक पाऊल टाकणं आणि ते करत असताना तोंडाच्या बोळक्यातून दिलखुलासपणे हसणं. हे सगळं बघताना ना, आई म्हणून होणारा आनंद मी अनुभवतच होते. आणि हा म्हणता रुचा 1 वर्षाची झाली. यावेळी मात्र तिचा वाढदिवस घरातल्या घरात का होईना पण चांगल्या प्रकारे साजरा केला. वाड्यामध्ये, यांच्या मित्रांमध्ये ती सगळ्यात लाडकी होती. शरदला काय, आता बेकारीची सवय झाली होती, त्यामुळे त्याला रिकामपणाचं कधीच काही वाटत नव्हतं.
भविष्याची चिंता करणं हे काही त्याच्या रक्तात नव्हतं. त्यामुळे आपणच काहीतरी करावं असं मला वाटायला लागलं, पण करणार काय? भोरसारख्या लहान गावात नोकरी कुठली मिळायला? आपण किमान मॅट्रिक पास असतो तर पुढे एस-टी-सीचा कोर्स करून शिक्षिकेची नोकरी मिळाली असती. घरात शिलाई मशीन पडून होतं, पण मला शिवता येत नव्हतं. म्हणून मी वैद्य काकांकडे 6 महिन्यांचा शिवणाचा कोर्स पूर्ण केला आणि घरातच ब्लाऊज, फ्रॉक, मुलांचे कपडे, पेटीकोट असे कपडे शिवायला सुरुवात केली. लग्न होऊन 4 वर्ष झाली. रुचा 1 वर्षाची होती. पण आम्ही अद्याप कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो नव्हतो. महाडजवळच्या रोहा तालुक्यात तळवली गावच्या डोंगरावर जे मंदिर आहे ना, ते आमचं कुलदैवत. फेब्रुवारीमध्ये माही पौर्णिमेला तिथे देवीचा उत्सव असतो, जत्रा असते. आमच्या घरचे त्या उत्सवाला जात असतात, पण मध्ये खंड पडला होता. रुच्याला थंडी वाजू नये म्हणून मी तिला एक लांब बाह्यांचा फ्रॉक आणि लेंगा शिवला. तो तिला अतिशय सुंदर दिसत होता. आधीच सुंदर आणि गुबगुबीत. तेव्हा आम्ही तिला आणि आमच्या परिचयातले लोक व्हिक्टोरिया राणी म्हणत होतो. तिला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या मनगटात दृष्टमणी ओवले होते. गळ्यात, कमरेला काळा दोरा बांधला होता. सगळं कसं ठीक चाललेलं होतं. श्रावण संपला, भाद्रपद उगवला. वातावरण थंड, उत्साहवर्धक होतं. श्रावण संपला तरी पावसाच्या सरी अधूनमधून बरसत होत्या. सृष्टी हिरवी वस्त्र परिधान करून बसली होती. नद्या नाले जिवंत झाले होते, झुळूझुळू वाहत होते. आणि नुकती सणांची मालिका चालू झाली होती. गौरी गणपतीचे वेध लागले. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असल्यामुळे तो आनंद 1.5 दिवसच मिळायचा. त्याचं उत्साहात स्वागत करायचं, आरास करायची, नैवेद्य दाखवायचा, आरती म्हणायची आणि दुसरा दिवस उगवतो तो बाप्पा जाणार या हुरहुरीनं. मात्र सणाची रुच्याला गंमत वाटायची, ती खुश असायची. दुपारी नदीवर गणेश विसर्जन असे. आप्पा आणि हे वाड्यातली मुलं गोळा करून गणपती विसर्जनासाठी नदीवर गेले. त्यांच्याबरोबर रुच्याही होती. नदीवर 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गर्दी झालेली होती. त्यात माझे भाऊ सुद्धा आले होते. रुच्याला कठाड्याच्या आत उभं केलं होतं. तिथून विसर्जन सोहळा दिसत होता. आप्पांनी गणपतीची आरती केली. रुच्यानी, बाळगोपाळांनी टाळ्या वाजवल्या. आप्पांनी विसर्जनासाठी गणपतीची मूर्ती उचलली आणि विसर्जनासाठी ते पाण्यात उतरले आणि इकडे रुच्या कठड्यावर चढली, पुढे वाकली. तिचा तोल गेला आणि ती बाहुली उंचावरून फेकावी तशी खाली फेकली गेली. रुचा पडली, एकच गलका झाला. आप्पा, हे माझे भाऊ तिला झेलायला धावले, पण ते पोचण्यापूर्वी रुचा दगड आणि चिखलात पडली, बेशुद्ध झाली. सगळे घाबरले. आता काय होतंय कोणाला माहिती. त्यांनी तिला तशीच उचलली आणि सरकारी दवाखान्यात नेलं. नेताना तिच्या नाकातून रक्ताची धार लागली होती. यांचे कपडे रक्तानं माखले. तिचं नाक मधोमध 2 फाका व्हाव्यात तसं चिरलं गेलं होतं. डॉक्टर बाहेर निघाले होते. त्यांनी ताबडतोब तिच्यावर उपचार केले, नाकावर टाके घातले, ड्रेसिंग केलं, बँडेज बांधलं. रुचा बेशुद्धच होती. एक पोरगा पळत पळत घरी आला आणि म्हणाला, अहो काकू, रुचा पडली आहे, लागलं तिला. काहीतरी काय सांगतोस रे? तिचे वडील आहेत, आजोबा बरोबर आहेत. पडेल कशी ती? मी त्या मुलालाच म्हणाले. अहो काकू, खरंच सांगतोय, तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलेत. अरे देवा, काय झालं रे हे? माझ्या पायातलं अवसानच गळालं. नंदिनी, चल चल, आपण आधी दवाखान्यात जाऊ, चल. आई म्हणाल्या आणि आम्ही पळत पळत दवाखान्यात गेलो तर हे आणि आप्पा तिला घेऊन घरी निघाले होते. अहो काय झालं माझ्या रुच्याला? कसं झालं? तुम्ही काय करत होतात त्यावेळेला? माझ्या रुच्याला काही कमी जास्त झालं ना तर मी जिवंत राहणार नाही. नंदिनी, शांत हो की. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, सकाळपर्यंत येईल ती शुद्धीवर, आप्पा म्हणाले. रुच्याला घरी आणलं. ती आईजवळच होती. मांडीची झोळी करून आई रात्रभर बसून राहिल्या होत्या. आम्ही रात्रभर देवीची, गणरायाची प्रार्थना करत होतो. आप्पाचे स्नेही जुवेकर रात्रभर मृत्युंजयाचा जप करत तिच्याजवळ बसले होते. रुच्याचा डोळा वाचला होता. रात्रभर नाकातून रक्त ठिपकत होतं. सकाळी गणरायाच्या आणि देवीच्या कृपेने तिने डोळे उघडले. ती रडायला लागली. सगळ्यांच्या जीवात जीव आला. तिला पुन्हा डॉक्टरांच्याकडे नेलं. प्रभू परमेश्वराचे आभार माना. रात्रीतून काहीही होऊ शकलं असतं. ती शुद्धीवर आली आहे. आता काळजी करण्यासारखं काही कारण राहिलेलं नाही. मी औषधं लिहून देतो, तेवढी आणा, तिला द्या. मलम देतो, ते तिला लावा. पण प्रिकॉशन म्हणून डोक्याला मार लागला असेल तर पुढच्या आयुष्यात डोक्यावर परिणाम व्हायची शक्यता असते, हे लक्षात ठेवा. आम्ही ताबडतोब तिला घेऊन ससूनला गेलो. एक्सरे तपासणी केली. काही निघालं नाही. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
10-15 दिवसात जखम भरून आली आणि ती पूर्वीसारखी खेळायला लागली. श्रोते हो, हा होता आजचा भाग. या भागात आपण ऐकलं की दुसऱ्यांदा सिझेरियन होऊन आपल्या कथानायिकेला मुलगी झाली आहे. आता पुढे काय होणार आहे? ती मुलगी आता मोठी पण झाली. पुढे काय होणार आहे ऐकूयात उद्याच्या भागात. भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.